नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काही दिवसातच इलेक्शन सुरू होणार आहे आणि तुमचं नाव हे मतदार यादीत आहे किंवा नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 1 मिनिटात चेक करू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं नाव मतदार यादीमध्ये कसं चेक करायचं हे पाहणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, मतदान यादीतील तुमचं नाव चेक करण्यासाठी गुगलवर जा आणि voters.eci.gov.in असं सर्च करा। यानंतर येथे आलेल्या या पहिल्या साइटवरती क्लिक करा किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती जाऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, या साइटवरती आल्यानंतर येथे तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाका आणि हा कॅप्चा भरा। आता कंटिन्यूच्या बटनावर क्लिक करा आणि OTP टाकल्यानंतर काहीसा असा इंटरफेस ओपन होईल। येथे सर्च इन इलेक्ट्रोल रोल या ऑप्शनवर जा। त्यानंतर मित्रांनो, येथे 3 ऑप्शन दिसतील। यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे इपिक नंबरद्वारे तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता। 2 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचं नाव वगैरे टाकून तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव चेक करू शकता आणि 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ते मोबाईल नंबरद्वारे तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव चेक करू शकता। मी मोबाईल नंबरच्या ऑप्शन वरती जातो। येथे आल्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करा, मोबाईल नंबर टाका आणि हा कॅप्चा भरा। आता OTP येईल तो येथे टाका आणि सर्च वरती जा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की येथे माझी सर्व डिटेल आलेले आहे। यामध्ये माझा मतदारसंघ, मतदान केंद्र आणि इतर सर्व माहिती आलेली आहे, म्हणजेच माझी नोंद झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मतदार यादीतील तुमचं नाव चेक करू शकता। जर मोबाईल नंबरद्वारे शोधण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही इतर 2 ऑप्शन यूज करू शकता। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।